कोन व कोनांच्या जोड्या. या आधीच्या तासिकेमध्ये आपण पूरक कोन ही संकल्पना पाहिली होती. पूरक कोन. त्या आधीच्या तासिकेमध्ये कोटी कोन आणि त्याच्या आधी आपण संलग्न कोन पाहिले होते. कोणांच्या जोड्या आहेत ह्या सगळ्या. संलग्न कोणामध्ये आपण पाहिलं होतं एक सामायिक बाजू आणि त्यांचे अंतर्भाग विभिन्न पाहिजेत. कोटी कोणामध्ये दोन कोणांच्या मापांची बेरीज 90 अंश असेल तर त्यांना आपण कोटी कोन म्हणत होतो. आणि पूरक कोन म्हणजे ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोणांना आपण परस्परांचे पूरक कोन म्हणत होतो. आजच्या तासिकेमध्ये आपण रेषीय जोडीतील कोन रेषीय जोडीतील कोन त्यासाठी आपण आकृतीचा विचार करूया. बघा हा कोन 30 मापाचा आहे, समजा 60 मापाचा घेऊया आणि हा कोन 120 मापाचा आहे. आता हेच कोन मी सेपरेट काढले. बघा कोन समजा नाव देऊया APC व कोन CPD. पहिली आकृती समजा दोन कोन आहेत त्या पहिल्या आकृतीत आणि या दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा समजा कोन PQR व कोन XYZ. या पहिल्या आकृतीमध्ये पण दोन कोन आहेत आणि दुसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा दोन कोन आहेत. इथं यांच्या मापांची बेरीजही मी 120 घेतली आणि यांची 60 अंश घेतली आणि 120 अंश. तर या ठिकाणी हे जे पहिल्या आकृतीतले दोन कोन आहेत ते रेषीय जोडीतील कोन आहेत, मात्र हे रेषीय जोडीतील कोन नाही. मग आणि आता यांचं जर निरीक्षण तुम्ही केलं या दुसऱ्या जोडीतलं तर हे आपण याची आकृती आधी पाहिली किंवा याची व्याख्या पाहिली की यांचं जर निरीक्षण केलं तर कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश आहे म्हणून ते पूरक कोन आहेत पण रेषीय जोडीतील कोन नाहीत. मात्र इथे जर आपण निरीक्षण केलं तर हे रेषीय जोडीतील कोन आहेत आणि रेषीय जोडीतील कोन नाहीत. यांचं जर निरीक्षण केलं तर रेषीय जोडीतील कोन हे आपल्याला संलग्न लागतात. बघा संलग्न कोणाची व्याख्या काय पाहिली आपण. दोन कोणांचा एकच आरंभबिंदू, एक भुजा सामायिक आणि अंतर्भाग विभिन्न असं असेल तर त्यांना आपण संलग्न कोन म्हणतोय. म्हणजे हे रेषीय जोडीतील कोन आपल्याला संलग्न कोन दिसतायत. आणि परत अजून काय आहे तर या कोणांच्या मापांची बेरीज किती दिसते 180 अंश. मग आता या रेषीय जोडीतील कोणांचं निरीक्षण केलं तर आपल्याला बघा BC ही जी भुजा आहे ती सामायिक दिसते. BC ही भुजा काय आहे सामायिक. आणि सामायिक नसणाऱ्या भुजा कोणत्या आहेत. समजा BC ही दोन्ही कोणांची भुजा आहे. कोन हा 1 कोन 2 आणि आता सामायिक नसणारी भुजा कोणती आहे तर किरण समजा BA. इथे सुद्धा किरण BC म्हणूया आपण. किरण BA आणि किरण BD ह्या असामायिक भुजा आहेत. आणि ह्या असामायिक भुजा मात्र कशा दिसतायत तर विरुद्ध किरण. याच्या आधी आपण विरुद्ध
किरणांची व्याख्या पाहिलेली आहे. विरुद्ध किरण म्हणजे काय, तर एकच आरंभबिंदू असणारे आणि त्या दोन किरणांमुळे जर एक रेषा तयार होत असेल तर त्यांना म्हणतो आपण विरुद्ध किरण. म्हणजे रेषीय जोडीतील कोन असण्यासाठी एक भुजा सामायिक आणि ज्या असामायिक भुजा आहेत त्या परस्परांचे काय पाहिजेत, विरुद्ध किरण असतील तर त्या दोन कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. आणि आता रेषीय जोडीतील कोणांचं हे जर टोटल माप तुम्ही पाहिलं तर हे एकूण 180 अंश असतं. हा गुणधर्म झाला. रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. मग आता पूरक कोन म्हटलं की फक्त आपण म्हणतो 180 मापाचे कोन असले पाहिजेत. मग ते एकत्र असतील किंवा सेपरेट. आता या दोन आकृत्यांचं निरीक्षण केलं तर रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतातच. रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतात, मात्र पूरक कोन रेषीय जोडीतील असतीलच असं नाही. आता बघा त्यावरून रेषीय जोडीतील कोनांची आता व्याख्या बघूया आपण. तर दोन कोनांमध्ये जेव्हा एक भुजा सामायिक आणि असामायिक भुजा परस्परांचे विरुद्ध किरण असतील तर अशा कोनांना रेषीय जोडीतील कोन म्हणतात. आणि रेषीय जोडीतील कोन ते नेहमी पूरक कोन असतात. म्हणजेच रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. प्रत्येक पूरक कोन हा रेषीय जोडीतील नसतो, पण रेषीय जोडीतील प्रत्येक कोन हे पूरक कोन असतात. आणि त्या रेषीय जोडीतील कोनांच्या व्याख्येचा उपयोग करून आपल्याला सराव संच 19 सोडवायचा आहे. बघा रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतात. रेषीय जोडीतील कोनांची व्याख्या म्हटलं तर एक भुजा सामायिक आणि असामायिक भुजा परस्परांचे विरुद्ध किरण असतात. विरुद्ध किरणाची व्याख्या पाहिली. एक भुजा सामायिक आणि त्या दोन किरणांमुळे एक रेषा तयार झालेली असली पाहिजे. आता सराव संच 19 सोडूया आपण. त्यातला पहिला बघा काय म्हटलंय, खाली दिलेल्या वर्णनाप्रमाणे कोनांच्या जोड्या काढा. काढता येत नसल्यास कारण सांगा. आता पहिलं उदाहरण काय दिलंय बघूया. संलग्न नसलेले कोटिकोन. आता आपल्याला माहिती आहे कोटिकोन म्हटलं की दोन कोनांच्या मापांची बेरीज किती पाहिजे, 90 अंश. आणि आता ते कोन मात्र कसे घ्यायचे आहेत आपल्याला, संलग्न नसलेले. आपण आकृती काढण्याचा प्रयत्न करूया. बघा समजा कोन ABC घेऊया. या दिशेने वाढणारा कोन म्हणजे मी आतील वाचन घेते बघा. कोन वाचताना दोन वाचन असतात कोन याच्यावर, आतील आणि बाहेरील. आता समजा मी हा 40 मापाचा कोन काढला. कोन ABC आणि याचं माप किती घेतलं मी, 40 अंश. आता त्याच्या जोडीला PQR कोन घेते मी. आणि त्याचं माप मला कोटिकोन दाखवण्यासाठी किती पाहिजे तर 50 अंश. आणि म्हणून हे जे दोन कोन आहेत बघा ABC आणि PQR, तर हे परस्परांचे कोटिकोन आहेत. कारण कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश येते. 40 अधिक 50 बरोबर 90 अंश. मात्र हे कोन संलग्न नाहीत. संलग्न असण्यासाठी काय असतं, एक सामायिक शिरोबिंदू, एक भुजा सामायिक आणि जे उरलेले अंतर जे भाग असतात कोनांच्या अंतर्भाग असतात ते कसे पाहिजेत, विभिन्न पाहिजेत. मग हे संलग्न कोन दिसत नाही. आता दुसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघूया काय. पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन. पूरक नसलेले रेषीय
जोडीतील कोन. आता बघा, पूरक नसलेले म्हणजे पूरक कोण नाहीत म्हणजे त्यांच्या कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश नाही. आणि रेषीय जोडीतील, आता आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोन म्हटलं की एक भुजा सामायिक आणि सामायिक नसणारे विरुद्ध किरण दिसले पाहिजे. म्हणजे हे असेच असले तरच ते रेषीय जोडीतील कोन होतात. आणि यांची बेरीज मात्र किती येते? 180 अंश असते. मग आपल्याला पूरक कोन नाहीत आणि रेषीय जोडीतील कोन दाखवायचे म्हणजे अशी आकृती काढता येणार नाही. कारण पूरक नसलेले रेषीय जोडीतील कोन काढता येणार नाहीत. कारण रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतातच. कारण काय सांगता येईल? रेषीय ही आकृती काढता येणार नाही. आणि कारण काय? रेषीय जोडीतील कोन पूरक कोन असतातच, असं कारण लिहावं लागेल. आता तिसरी आकृती बघूया आपण. रेषीय जोडीतील नसलेले पूरक कोन. बघा तिसरी आकृती इथं काढूया. बघा ही आकृती काढता येणार नाही आणि कारण काय तुम्हाला सांगता येईल? रेषीय जोडीतील कोन हे पूरक कोन असतातच. म्हणजे इथं काढता येत नाही. आणि कारण काय सांगता येईल? रेषीय जोडीतील कोन पूरक कोन असतातच. या शब्दाला फार अर्थ आहे. आता तिसरी आकृती आपल्याला काय काढायला सांगितलेली आहे? रेषीय जोडीत नसलेले पूरक कोन. बघा, रेषीय जोडीत नसलेले पूरक कोन. आता रेषीय जोडीत नको आहेत आपल्याला, मात्र पूरक कोन. मग पूरक कोन असण्यासाठी आपल्याला माहिती आहे काय कंडिशन? की दोन कोनांच्या मापांची बेरीज किती आली पाहिजे? तर 180 अंश. एक पहिला कोन काढूया आपण. बघा हा विशाल कोन पहिला काढूया. समजा 110 अंश घेतलंय मी माप. एक्स, वाय आणि झेड याचं माप घेऊया 110 अंश. आणि दुसरा समजा पी क्यू आर कोन घेऊया. क्यू आर. आता पूरक कोन म्हणजे दोन्हींची बेरीज 180 येण्यासाठी हा 110 असेल तर हा किती मापाचा मी घेतला पाहिजे? 70 अंश. बघा इथं आतील मापन वाचतोय आपण. या कोन मापकावर आतील आणि बाहेरील अशी दोन मापन असतात. सत्तर अंश. आणि या दोन कोणांच्या मापांचं, या दोन कोणांचं निरीक्षण केलं तर हे पूरक कोन आहेत पण रेषीय जोडीतील कोन नाहीत. आता चौथा प्रश्न काय विचारलाय बघूया. रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोन. रेषीय जोडीत नसलेले संलग्न कोन. आता संलग्न कोनांचं माहिती आहे आपल्याला की एक भुजा सामायिक आणि अंतर्भाग विभिन्न. आणि आता जर रेषीय जोडीतील कोन आपण जेव्हा व्याख्या पाहिली होती तेव्हा हे जे कोन आहेत ते रेषीय जोडीतले आहेत आणि संलग्नही आहेत, अंतर्भाग विभिन्न. पण रेषीय जोडीतील साठी कसे असते? असामायिक भुजा हे विरुद्ध किरण. मग आता आपल्याला रेषीय जोडीतील कोन नकोय म्हणजे असामायिक भुजा विरुद्ध किरण काढायचे नाहीत. मात्र ते दोन कोन आपल्याला कसे दिसले पाहिजेत? संलग्न कोन. मग बघा
कोन समजा ए बी, बघा कोन ए बी डी म्हणूया, आणि कोन डी बी सी. हे जे दोन कोण आहेत त्यांची माप आपल्याला काय सांगितली नाहीत किती काढा काय, पण हे रेषीय जोडीत नाहीत, मात्र कसे आहेत संलग्न. कारण संलग्न कोणाची व्याख्या काय पाहिली होती, सामायिक शिरोबिंदू एक भुजा सामायिक आणि त्यांचे अंतर्भाग कसे पाहिजेत विभिन्न. असं असेल तर त्यांना म्हणतो आपण संलग्न कोण, आणि म्हणून हे रेषीय जोडीतील नाहीत मात्र संलग्न कोण आहेत. आता पाचवी आकृती बघूया काय विचारली. सर्व आकृत्यांचं तुम्हाला निरीक्षण करता यावं म्हणून एका वेळेस ठेवलेले आहेत. पाचवा बघा प्रश्न काय विचारलाय, जे बघा जे कोटिकोणही नाहीत व संलग्न कोणही नाहीत. बघा जे कोटिकोणही नाहीत व संलग्न कोणही नाहीत. आता कोटिकोण नाहीत, बघा कोटिकोण नाहीत म्हटलं तर काय घ्यायचे आपल्याला, तर कुठले दोन असे कोण काढायचे की त्यांच्या मापांची बेरीज 90 अंश येणार नाही. आणि परत ते जर सेपरेट काढले तर काय होणार आहे, ते संलग्न कोण असणार नाहीत. मग समजा बघा दोन कोण काढूया. कोण मापकाच्या सहाय्याने आपण मापन घेऊया. हा 40 मापाचा मी कोण घेतलाय. आणि समजा इथं 70 मापाचा कोण काढूया. बघा इथं हा 40 मापाचा कोण आहे, हा किती आहे 70 मापाचा कोण आहे. मग हे कोण कोटिकोण आहेत का, तर नाहीत, कारण कोणांच्या मापांची बेरीज 90 नाही. आणि संलग्न कोण आहेत का, नाहीत. संलग्न असण्यासाठी असं पाहिजे जोडून वगैरे काढले पाहिजे, म्हणून ते कोटिकोणही नाहीत आणि संलग्न कोणही नाहीत अशी मापं घेतली आपण. आता शेवटचा यातला प्रश्न 6वा. काय म्हटलंय, कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण. सहावा प्रश्न, कोटिकोण असलेले रेषीय जोडीतील कोण. आता बघा कोटिकोण आहेत म्हणजे त्यांच्या मापांची बेरीज किती पाहिजे 90 अंश. आणि रेषीय जोडीतील कोण, तर आपल्या रेषीय जोडीतील कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 अंश. मग असे दोन कोण आपल्याला काढता येईल का की ज्यांची मापं 90 पण आहेत आणि 180 पण आहेत, तर नाही. आणि म्हणून अशी आकृती आपल्याला काढता येणार नाही. बघा काढता येणार नाही. कारण का, तर कोटिकोण हे रेषीय जोडीतील कोण असत नाही. बघा कोटिकोण आपल्याला अशी आकृती काढायची की ते कोटिकोण पण पाहिजेत आणि रेषीय जोडीतील, तर असं असणार नाही. कोटिकोण हे रेषीय जोडीतील कोण असत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या संकल्पना आपल्या झालेल्या आहेत, संलग्न कोण, रेषीय जोडीतील कोण, विरुद्ध किरण, पूरक कोण आणि रेषीय जोडीतील कोण, तर यांचा वापर करून आपण वेगवेगळी उदाहरणं सोडवलेली आहेत. आता यानंतर आपण विरुद्ध कोण ही संकल्पना पाहणार आहोत.
आपल्याला माहिती आहे की दोन रेषा परस्परांना एका बिंदूत छेदतात. समांतर नसलेल्या दोन रेषा परस्परांना एका बिंदूत छेदतात आणि दोन रेषा परस्परांना छेदल्यामुळं हे चार कोन तयार होतात. आता या चार कोनांमध्ये आपल्याला विरुद्ध कोनांच्या जोड्या शोधायच्यात. म्हणजे आपल्याला काय शिकायचं आहे आता? विरुद्ध कोन. बघा, समजा ए, बी, सी आणि डी. तर या ठिकाणी आपल्याला विरुद्ध कोन म्हणजे कोणते? तर बघा, ज्या दोन किरणांनी कोन तयार झालाय, कुठले दोन किरण घ्या की जी कोन आपल्याला माहिती आहे की दोन किरणांचा संयोग संच, दोन नैकरेषीय किरणांचा संयोग संच म्हणजे कोन. मग ज्या दोन किरणांनी कोन तयार झालेला आहे त्या किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन म्हणजे त्या पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन होय. आता उदाहरणार्थ AOC, तर याच्यामध्ये AOC मध्ये AOC चे किरण कोणते? तर किरण OA बघा आणि किरण OC. ठीक आहे, किरण OC. मग आता बघा, हा जो कोन ज्या किरणांनी तयार झालाय, कोणते किरण? कोन AOC हा कोणत्या किरणांनी तयार झालेला आहे? तर OA आणि OC. मग त्या किरणांच्या, आता त्या किरणांचा विरुद्ध किरण कोणता आहे? OB. OA चा विरुद्ध किरण काय आहे? OB. आणि OC चा विरुद्ध किरण काय आहे? OD. मग त्या ज्या बघा, ज्या हा कोन ज्या किरणांनी तयार झालेला आहे त्या किरणांच्या विरुद्ध किरणांनी तयार झालेला कोन तयार होतातच BOD. मग या AOC चा BOD हा विरुद्ध किरण आहे असं म्हणतात. बघा, ज्या दोन किरणांनी जो कोन तयार झालेला आहे त्या दोन किरणांच्या विरुद्ध किरणांनी जो कोन तयार होतो त्या कोनाला, त्या पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन असे म्हणतात. जसं मग हा पहिला कोन आणि हा दुसरा कोन हे परस्परांचे विरुद्ध कोन आहेत. मग तसंच आता कोन AOD चा विचार करूया. कोन AOD बघा, तर कोन AOD च्या कोणत्या किरणांपासून तयार झालाय? तर किरण OA आणि किरण OD. मग या किरणांचे विरुद्ध किरण कोणते आहेत? OA चा विरुद्ध किरण OB आणि OD चा विरुद्ध किरण OB. आणि विरुद्ध किरण बघा, OA चा विरुद्ध किरण OB, तसा OD चा विरुद्ध किरण OC. आणि मग यापासून तयार झालेला कोन अर्थातच बघा, OA चा विरुद्ध किरण OB, OD चा विरुद्ध किरण OC आणि यापासून तयार झालेला हा कोन आहे. AOD चा विरुद्ध कोन कोणता येणार आहे? मग कोन BOC. बघा, ज्या दोन किरणांपासून कोन तयार झालेला आहे त्या किरणांच्या विरुद्ध किरणांपासून जो कोन तयार होतो दुसरा, तो पहिल्या कोनाचा विरुद्ध कोन आहे असं म्हणतात. किंवा अगदी साध्या भाषेमध्ये ज्या दोन कोनांमुळे विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या तयार होतात. बघा, ज्या सोप्या भाषेत आपण व्याख्या करूया, ज्या कोनांमुळे विरुद्ध किरणांच्या किती जोड्या तयार होतात? दोन जोड्या तयार होतात. त्या कोनांना काय म्हणतात? विरुद्ध कोन. त्या कोनांना परस्परांचे विरुद्ध कोन म्हणतात. बघा, पुस्तकातल्या पेक्षा ही सोपी व्याख्या करूया. ज्या कोनांमुळे विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या, मग कोन 1 आणि 2 बघा, विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या तयार होतात का? तर होतात. OA आणि OB, परत OC आणि OD.
तसंच हा तिसरा आणि चौथा कोण विचारात घेतला तरी बघा दोन विरुद्ध किरणांच्या जोड्या तयार होतात का, तर बघा OA आणि OB, नंतर OD आणि OC. तर अशा दोन विरुद्ध किरणांच्या जोड्या तयार होतात. अशा कोणांना परस्परांचे विरुद्ध कोण असे म्हणतात. बघा पहिल्या पद्धतीनं आणि दुसऱ्या दोन्ही पद्धतीनं आपल्याला विरुद्ध कोण ही संकल्पना समजावून घेता येईल की कोणांच्या ज्या दोन भुजा आहेत किंवा ज्या किरणांमुळे कोण तयार झालेला आहे त्या किरणांच्या विरुद्ध किरणांमुळे जो कोण तयार होतो त्याला म्हणायचं विरुद्ध कोण, किंवा दिलेला कोण आणि त्याचा विरुद्ध कोण कोणाला म्हणायचं, तर ज्या दोन कोणांमुळे विरुद्ध किरणांच्या दोन जोड्या तयार होतात त्यांना म्हणायचं परस्परांचे विरुद्ध कोण. आणि या विरुद्ध कोण संकल्पनेचा वापर करून एक आपल्याला गुणधर्म शिकायचा आहे. विरुद्ध कोणांची मापं कशी असतात ते. तर गुणधर्म आहे दोन रेषांनी एकमेकींना छेदले असता होणारे विरुद्ध कोणांची मापे समान असतात. गुणधर्म बघा, दोन रेषांनी एकमेकींना किंवा परस्परांना छेदल्याने होणारे विरुद्ध कोण किंवा विरुद्ध कोणांची मापे होणारे विरुद्ध कोण समान मापाचे असतात. आता या गुणधर्माचे आपण थोडक्यात सिद्ध करूया किंवा लिहूया की कसं असतं ते, खरंच आहे का, तर ते पाहूया आपण. आपल्याला आधीचे जे गुणधर्म माहिती झालेत त्या गुणधर्मांचा वापर करून या गुणधर्माचं थोडक्यात आपल्याला स्पष्टीकरण लिहिता येईल की ज्याला आपण सिद्धता म्हणतो. की हा भाग आपल्याला तुम्हाला 9वी मध्ये 10वी मध्ये किंवा 8वी पासून सुरुवात होणार आहे. 9वी 10वी मध्ये आपण प्रमेय लिहिणार आहोत, पण आता तूर्त आपल्याला या गुणधर्माची माहिती आपण स्पष्टीकरण लिहूया. तर समजा कोण ABC आणि कोण हा D आहे. छेदनबिंदू समजा काय आहे, O आहे. छेदनबिंदू O आहे, त्याला नाव समजा AB आणि CD. पण तीन कोणांच्या स्वरूपात किंवा तीन शिरोबिंदूंच्या स्वरूपात नाव लिहिण्याऐवजी आता आपण इथं PQ रेषाखंड लिहूया, कारण इथं C डबल आलेला आहे. PQ ठीक आहे. छेदनबिंदू O आहे आणि या कोणांना नावं दिलेली आहेत आपण. हा कोण A, हा B, हा कोण C आणि हा जो कोण आहे तो D म्हणूया. आता छेदनबिंदूची गरज नाही इथं नावाची. हा जो कोण आहे तो D म्हणूया. आता आपल्याला साध्य काय करायचंय किंवा काय शोधायचंय, तर कोण होणारे कोण एकरूप असतात. म्हणजे कोण A एकरूप कोण काय म्हणता येईल B, किंवा माप लिहिताना कोण A बरोबर कोण C. आणि बघा विरुद्ध कोण एकरूप असतात. हे A चा विरुद्ध कोण कोणता आहे C, आणि कोण B बरोबर कोण काय शोधायचे आपल्याला D. आता बघा याचं आपण स्पष्टीकरण लिहूया किंवा त्यालाच आपण सिद्धता म्हणूया. आता आकृतीचं निरीक्षण करा. कोण A अधिक कोण B बरोबर किती आहे, कसले कोण आहेत, रेषीय जोडीतील कोण. आधीच झाले आपल्या बरोबर 180 अंश. कशावरून, रेषीय जोडीतील कोण. पहिलं विधान म्हणूया. तर दुसरं विधान A अधिक B जसं आहे तसं B अधिक C सुद्धा किती आहे 180. कारण ते सुद्धा रेषीय जोडीतील कोण आहेत का बघा, निरीक्षण करा. B अधिक C सुद्धा 180. आता विधान 1 आणि 2चं निरीक्षण केलं तर उजव्या बाजू सारख्या आहेत म्हणून डाव्या बाजू सारख्या, आणि म्हणून कोण A अधिक कोण B बरोबर कोण B अधिक कोण C. कारण काय सांगता येईल, विधान 1 व
2 वरून. मग आता इथं मापकोन बी आणि मापकोन बी दोन्ही बाजूला आहे ते कॅन्सल होईल, किंवा इथं 60 असतं इकडं आलं असतं तर वजा 60 झालं असतं. म्हणजे मापं माहिती नाहीत पण जी मापं असतील ती सारखीच आहेत. कोन बी आहे. आणि काय मिळालं आपल्याला मग? कोन ए बरोबर कोन सी. आणि असंच आपल्याला ए बरोबर सी शोधलं तसंच बी बरोबर डी शोधता येतं. कसं तर बघा, बी अधिक सी 180, सी अधिक डी 180 अशी सिद्धता लिहिण्याचा आपण प्रयत्न केला तर त्याचप्रमाणे काय म्हणता येईल? कोन बी बरोबर कोन डी, आणि म्हणून विरुद्ध कोन समान मापाचे असतात हे आपल्याला सांगता येईल. आता याच्यावर आधारित सराव संच 20 आहे, तो आपण सोडूया. विरुद्ध कोन समान मापाचे असतात. सराव संच 20 दोन उदाहरण आहेत ती बघूया. सराव संच 20 त्यातलं पहिलं उदाहरण आकृती काढूया. कच्ची आकृती आहे, त्याची मापं घेऊन काढायचं नाही. काय म्हटले बघा, ए सी, नंतर बी आणि डी, आणि इथलं माप दिले 47 अंश. आणि आपल्याला काय विचारले तर माप कोन काय काय विचारले बघा. कोन ए पी बी हा पी बिंदू आहे. नंतर कोन बी पी सी, आणि काय विचारले कोन सी पी डी. आपल्याला काय वापरायचे तर आत्ताच आपण शिकलोय विरुद्ध कोन एकरूप असतात. आता बघा, ए पी बी पहिलं मिळवण्यासाठी काय करूया तर हा कोन आणि हा कसे आहेत रेषीय जोडीतील कोन. मग काय लिहिता येईल पहिलं सोडवण्यासाठी बघा, कोन ए पी बी अधिक मापकोन म्हणा, नाही म्हटलं तरी त्याचा अर्थ तोच असतो, अधिक मापकोन ए पी बी बरोबर 180 अंश. कशावरून? रेषीय जोडीतील कोन. त्यातलं ए पी बीचं माप दिलंय किती 47 अंश अधिक मापकोन ए पी बी बरोबर 180 अंश. आता मापकोन ए पी बी बरोबर 180 वजा 47. वजाबाकी करूया. 180 वजा 47 शून्यातनं जात नाही म्हणून इकडून आपण एक हातचा घेतला, हे 7 झालं आणि किती झालं 10. वजाबाकी केली 3, 10तनं 7 गेले 3, 4तून 7 गेले 3, 1 म्हणजे किती येणार आहे 133 अंश. आता पहिलं. आता दुसऱ्यासाठी मग काय विचारले बी पी सी. मग माप कोन बी पी सी बरोबर माप कोन ए पी डी. कशावरून बघा, ए पी डी याचं माप आणि याचं सारखं, कारण विरुद्ध कोन. विरुद्ध कोन कसे असतात एकरूप. मग आता ए पी डी तर दिले आपल्याला किती आहे 47 अंश, आणि म्हणून मापकोन बी पी सी सुद्धा किती झालं 47 अंश. आता तिसरं विचारलं आपल्याला काय सी पी डी. मग बघा, मापकोन सी पी डी हा कोण विचारलाय. मग सी पी डीचा विरुद्ध कोन कोणता आहे तर ए पी बी. बघा, म्हणजे मापकोन ए पी बी, कारण काय सांगता येईल विरुद्ध कोन, आणि म्हणून विरुद्ध कोन एकरूप असतात. पण ए पी बी आपण काढले किती झाले 133 अंश, आणि म्हणून मापकोन सी पी डी बरोबर सुद्धा 133 अंश. आणि अशाच प्रकारचा पुढचा प्रश्न आहे, फक्त एक्सच्या स्वरूपात उत्तर दिलेलं आहे. 147 ऐवजी एक्स दिले. मग एक्स दिला असेल तरी काही नाही. आता इथं समजा 180 वजा 47 आहे आणि तिथं जर एक्स असेल तर काय येणार आहे तुमचं
180 वजा x असंच येणार आहे, कारण x ची किंमत माहिती नाही. दुसऱ्या उदाहरणासाठी तुम्हाला फक्त हिंट दिलेली आहे. आणि दुसरं उदाहरण तुम्ही अशा प्रकारे सोडवायचं आहे. आजच्या तासिकेमध्ये जे झालेलं आहे आपलं विरुद्ध कोणाची व्याख्या, रेषीय जोडीतील कोण आणि त्याच्यावर आधारित सराव संच 19 आणि 20 आपण सोडवलेला आहे. यातलं दुसरं उदाहरण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. धन्यवाद.